जयश्री शेळके आपल्यासोबत आहेत। जयश्रीजी, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, दोन्हीकडे पक्षाची कामगिरी यथातथा दिसते आहे। पंचायत समित्यांमध्ये तर अतिशय काळजी वाटण्याजोगी परिस्थिती आहे। ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे बालेकिल्ले म्हटले जात होते तिथे सुद्धा आता आपल्या पक्षाला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। पकड सुटत चालली असं वाटतंय? नाही, असं म्हणता येणार नाही। एक लक्षात घ्या, अजूनही संपूर्णपणे निकाल काही हाती आलेले नाहीयेत। सगळेच निकाल अजूनही हाती आलेले नाहीयेत। आपण महानगरपालिकेच्या वेळीही अशाच प्रकारे सुरुवातीलाच ठरवून मोकळे झालात की माध्यमांमधूनही हे सांगितलं गेलं की मुंबईत काही निकाल चांगला लागणार नाही, परंतु त्याही निकालांमध्ये चांगल्या प्रकारे कुठलीही यंत्रणा हाताशी नसताना, सत्ता हाताशी नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कामगिरी केलीच होती। जिल्हा परिषद पंचायत समितींच्या या निकालामध्ये सुद्धा एकदमच काही सगळंच हातातून गेलंय असं नाहीये। निश्चितपणे पुन्हा तोच विषय आहे की आज कुठलीही यंत्रणा हाताशी नाही, कुठलीही सत्ता नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज लोक त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि यंत्रणा हातात नसतानाही त्या ठिकाणी खिंड लढवली जाते। हे सगळ्यात महत्वाचं आहे, लढाई देणं सगळ्यात महत्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला एकीकडे मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडून दबावाचा, बळाचा, पैशाचा वापर केला जात असताना एकीकडे महाराष्ट्रातले नितेश राणे सारखे मंत्री म्हणतात की मशाल चिन्ह दिसलं तर मी निधी देणार नाही। इतका प्रचंड मोठा दबाव आणि दडपशाही असतानाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांच्या कार्यकर्त्याच्या बळावर, निष्ठावंतांच्या बळावर ताकदीने उभा आहे। आणि ठीक आहे, काही ठिकाणी कामगिरी चांगली आली नसेल, परंतु पक्ष संपला नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा संपणार आहे। पण मुद्दा असा आहे की नेते प्रचारात कुठेही दिसलेले नाही। एकीकडे आपण बघत होतो की फडणवीस असतील किंवा अजित पवार ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला असतील, एकनाथ शिंदे स्वतः प्रचारात हिरिरीने उतरत होते। अर्थात अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा प्रचार पूर्णतः थांबला, भाजपनेही प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला। पण विरोधक म्हणून जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे त्या तुलनेने प्रचार करताना दिसले नाहीत, त्याचा हा परिणाम म्हणायचा का? नाही, हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका ह्या निवडणुका असतील, ह्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे याआधी कधीही अशी प्रथा परंपरा नव्हती की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचाराला येतील, परंतु भारतीय जनता पक्षाने आता मला असं वाटतं की फक्त एवढं राहिलंय की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मुख्यमंत्री जायचे तेवढे पाहायचे बाकी आहेत। तेही कदाचित चित्र पुढच्या काही दिवसात आपल्याला दिसेल। मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नेते प्रचारात गेले नाहीत, हे चुकीचा एक अपप्रचार पसरवला जातोय। त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातले सगळेच नेते हे प्रचारामध्ये गुंतलेले होते। आमचे उपनेते असतील, आमच्या पक्षाचे प्रवक्ते असतील, हे स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने सगळे प्रचार करत होते, परंतु ते दाखवलं जात नाही, ते सांगितलं जात नाही आणि अशा प्रकारे केवळ अपप्रचार जाणीवपूर्वक ठरवून केला जातो असं मला वाटतं। प्रश्न असा आहे की आता गेल्या जवळपास 6 ते 7 महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका आटोपलेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत। आता पुढच्या काळात जवळपास 4 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत। अशा वेळेला ज्या पद्धतीनं हे निकाल आलेले आहेत, कोणती आव्हानं तुम्हाला आता समोर वाटतात आणि कशा पद्धतीनं या आव्हानांना सामोरं जाणार आहात? हे पहा, एका जत्रेनं काही देव म्हातारा होत नाही आणि सत्तेचा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने यंत्रणांचा गैरवापर करत पैशाचा महापूर आणून निवडणुका जिंकल्यात ते सगळ्यांना माहिती आहे। मुळात महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न आहेत आजच्या घडीला ते प्रश्न अजूनही कायम आहेत। मला वाटतं भोसले सरांनी त्यावर भाष्य केलं यापूर्वीच, त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही। परंतु राज्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, राज्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आजही महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन या महायुतीच्या लोकांनी दिलेलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, ही कर्जमाफी यांनी अद्यापही केलेली नाही। जनतेमध्ये रोष प्रचंड आहे, परंतु अर्थातच या सगळ्या बळांचा गैरवापर करून, धमकावून, यंत्रणांचा गैरवापर करून ज्या प्रकारे ही लोक सत्तेत आली, त्याचा अर्थ असा नाही की तुम्हीच खरी शिवसेना आणि तुम्हीच खरा त्या ठिकाणी राष्ट्रवादी आहात, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये। आणि न्यायपालिका त्यासाठी बसलेली आहे, न्यायपालिकेच्या हातामध्ये ते सगळं आहे, त्यामुळे त्यांचं काम त्यांना करू द्यावं। गुवाहाटी मार्गे सुरतला जाऊन स्वतःच्या निष्ठा आणि स्वतःचा स्वाभिमान ज्यांनी गहाण ठेवला त्यांच्याकडून खरं म्हणजे खऱ्या खोट्याची ही भाषा त्यांच्या तोंडी होत नाही। आणि राहिला प्रश्न या निवडणुकांच्या निकालाचा, तर ठीक आहे, जनमताचा जो कौल आहे तो आम्हाला मान्य आहे। येणाऱ्या काळामध्ये
मोठ्या प्रमाणात निश्चितच संघटन बांधणी आणि मोठ्या प्रमाणात आणखी कशा पद्धतीने पक्ष बळकट करता येईल या संदर्भामध्ये सगळेच पक्षाचे नेते पदाधिकारी आणखी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील, त्याबद्दल कुठली शंका नाही. परंतु ज्या पद्धतीने यंत्रणांचा गैरवापर करत भारतीय जनता पक्ष हा एकीकडे क्रूर आणि शूर पद्धतीनं राजकारण करतोय, फोडाफोडीचं राजकारण करतोय, द्वेषाचं राजकारण पेरत चाललेलं आहे. त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेल की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. पुढच्या काळात तुमच्या आव्हानांची यादी मोठी आहे, त्यामुळे पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. मुद्दे तुमच्याकडे आहेत पण ते मतदारांपर्यंत पोहोचत नाही आहेत, का असं होतंय? नाही, मतदारांपर्यंत हे मुद्दे आम्ही निश्चितच पोहोचवलेले आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर मग निकाल असे का लागतायत? प्रचार करण्यात आला. एक लक्षात घे, यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र, स्वायत्त, निष्पक्ष यंत्रणा आहे, घटनात्मक दर्जा त्याला आहे. परंतु निवडणूक आयोग हा सुद्धा लोकशाहीच्या प्रक्रियेनुसार न वागता कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या दबावात वागतोय की काय असा संशय यावा, अशा प्रकारचं निवडणूक आयोगाचं आज काम आहे. मी आधीही सांगितलं की वेगवेगळे मंत्री असतील, यांचे नेते असतील, सत्ताधारी पक्षाचे, हे अशा प्रकारची सरळ सरळ वक्तव्य करतात. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही सरळपणे जाहीर भाषणांमधून, सभांमधून आमिष देण्याचं काम केलं गेलं. मला वाटतं उपमुख्यमंत्रीच त्या ठिकाणी जाहीरपणे सभांमधून म्हणायचे की या ठिकाणी MIDC मंजूर करून घ्यायचे आहे. उदय सामंतजींना फोन, आणि मग त्या फोनवरूनच हो मंजूर झाली MIDC, अशा पद्धतीने आश्वासनांची खैरात वाटणे. दुसरा प्रकार म्हणजे दबाव टाकणे की तुम्ही मशालीला, पंजाला मत द्याल तर तुम्हाला निधी दिला जाणार नाही. तिसरा महत्वाचा एक दबावाचा प्रकार म्हणजे अनेक ठिकाणी पैशांचं सरळ वाटप केलं गेलं. उघडपणे काही ठिकाणी ते पैशांचं वाटप करताना पोलिसांना आणून ते पकडूनही दिलं गेलं. परंतु या लोकांवर निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली का? असे वक्तव्य करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई झाली का? किंवा बोगस मतदानाचे जे काही प्रकार झाले ते बोगस मतदारांना सुद्धा रंगे हात प्रत्येक निवडणुकीत पकडण्यात आलंय. मग ती महानगरपालिकेची असू द्या किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असू द्या. परंतु या सगळ्या घटनांमध्ये, या सगळ्या प्रकारांमध्ये कुठेही निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही.